आंदोलन तीव्र आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय वकील साहेबांनी जे सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे. खरं तर या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील, सर्व संघटना असतील, या सर्वांनी या ठिकाणी रॅत्या लावलेला आहे. त्या ठिकाणी जुन्नरला खरं तर एक आमचा मित्र उपोषणासाठी सुरेशजी वाजगे साहेब ते उपोषणाला बसलेले आहेत आणि म्हणून सुरेश वाजग्यांचं उपोषण आजचा 9वा दिवस आहे. उद्या 10वा दिवस सुरू होईल. उपोषण करता करता आम्ही खरं तर कल्याण नगर रोड हायवे कालच एक रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये केला. 4-5 हजार लोक त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा गाढवाचा मोर्चा काढला आणि आज तिसऱ्यांदा सर्व संघटना इथं एकत्र येऊन हा आम्ही खरं तर एक आंदोलन या ठिकाणी चक्री आंदोलन सुरू केलेलं. एवढं मोठं आंदोलन होऊन देखील पुन्हा या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय, उपाशी राहावं लागतंय. 10 वाजेपर्यंत या लोकांना या ठिकाणी बसावं लागतंय. खरं तर प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालंय असं म्हणावं लागेल. काय सांगाल? गेंड्याचं नाही, गाढवाचं कातडीसारखं. आणि म्हणूनच आम्ही गाढवाचा मोर्चा काढला. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही गाढवाचा मोर्चा काढला आणि इथं धरणे आंदोलन धरलं. पुन्हा आम्हाला न्याय मिळेलच अशा प्रकारे आम्ही विनंती करतो. आणि आता अनेक चर्चा चालू आहेत. आता रात्रीचे 10 वाजलेत. तुम्हाला सोनूभाऊ सर्वांना धन्यवाद की इथं 10 वाजले आणि इथं 8 दिवस जरी गेले तरी पत्र आल्याशिवाय आम्ही उठलं नाही. जोपर्यंत 21 तारखेच्या सुनावणीचं रद्दचं पत्र येत नाही तोपर्यंत जुन्नरचं उपोषण उठत नाही. आणि आम्ही केलेलं मडपारगाव नगर कल्याण हायवे रोडचं आंदोलन जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांचा आम्ही गाढवाचा मोर्चा काढला. गाढवाचा मोर्चा काढला तरी शासनाला जाग येत नाही. आणि तिथून उठून आम्ही आता इथं धरणं आंदोलन धरण्यासाठी सर्व संघटनेचे सर्व कार्यकर्ते पार जुन्नर तालुक्याच्या माजी आमदार अतुल शेठ बेनक्यांसकट आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य माणसं उपाशी तापाशी आमची सकाळीपासून माणसं होती.